लोक तुमची कदर तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही त्यांच्यावर त्यांच्याच सारखं दुर्लक्ष कराल. राग हा वाईट असतो, परंतु जिथे गरज आहे तिथे दाखवावाच लागतो. कोणाचकडून गरजेपेक्षा जास्त आशा नका ठेवू, कारण इथे लोक तुम्हाला एवढंही महत्त्व नाही देत जेवढं तुम्ही समजता. का रडायचं त्या व्यक्तीसाठी ज्याला तुमच्या असण्याची किंवा नसण्याची काहीच फरक पडत नाही. खूप महागात पडलं मला सस्त्या लोकांवर विश्वास ठेवून. डोळ्यात लपलेले अश्रूच सांगते की मन नाही, विश्वास तुटला आहे. काही लोक एवढे समजदार असतात की लोकांचं खोटं लवकरच समजून घेतात, परंतु ते प्रेमात एवढे वेडे होतात की त्याला सुद्धा खरंच मानायला लागतात. ते सोडून देणाऱ्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपण स्वतःच एकटे भरपूर आहे. आपल्याला मनाचं दुःख शरीराच्या दुःखापेक्षा खूप जास्त त्रास देतात, म्हणून मनाला नेहमी प्रसन्न ठेवा. या जगात जर जगायचं आहे तर थोडं मतलबी होऊन जगा, कारण इथे तुमचा विश्वास तुटायला वेळ लागत नाही. नातं फक्त तेच टिकून राहते ज्यात दोघं पण एकमेकांना गमावण्यापासून भीतात. विनाकारण नाही होत प्रत्येक व्यक्तीशी आपली भेट. कोणामुळे आपल्याला शिकवण मिळते तर कोणाकडून ज्ञान. आठवण तर खूप येते, पण भेटायचं मन नाही करत तुझ्याशी. चुकीच्या वाटेवर पडण्यापेक्षा चांगलं आहे की योग्य वाटेवरून आरामात चला. माझे शब्द कटू आहे पण मन निर्मल आहे. कोण कुठे कसं बदललं, माझ्याकडे सगळ्यांचाच हिशोब आहे. बदललेला वेळ आणि बदललेले लोक कधीच कोणाचे नसते. मित्र वेळ बदलणारे ठेवा, वेळेसोबत बदलणारे नाही. संकटाचा गुलाम बनणारे लोक कधीच स्वतःच्या भाग्याचा निर्माण करू शकत नाही. या पृथ्वी तलावर 71% पाणी आहे, परंतु तरी पण लोक प्रेमातच डुबतात. कोणाविषयी सगळंच माहीत करून घेणं त्याला परत अनोळखं करून टाकते. जेव्हा आपली किस्मत आणि परिस्थिती हे दोन्ही खराब असेल तेव्हा आपल्याला खूप काही ऐकावं आणि सहन करावं लागते. धैर्य ठेवा. कधी कधी तुम्हाला खूप चांगलं मिळवण्यासाठी खूप वाईट परिस्थितीतून जावं लागते. जेव्हा तुमच्या जवळ पैसा येतो तेव्हा इज्जत पण आपोआप येऊन जाते, परंतु लक्षात ठेवा ती इज्जत तुमची नाही, पैशाची असते आणि तुम्ही त्याला तुमची समजता. जीवनभर सगळ्यांना सुखी ठेवता ठेवता मी स्वतःच्या सुखाची आत्महत्या केली. जीवन नेहमी स्वतःच्या हिशोबाने जगायचं, कारण लोकांना आनंदी करण्याच्या नादात वाघाला सुद्धा सर्कसीत नाचावं लागतं. भूकंप आणि प्रेमात खूप समानता असते. भूकंप हे घर खंडर बनवते आणि प्रेम हे मन खंडर बनवतो. जर मी बेवफा असती तर भीड असती माझ्याकडे, पण मी वफादार आहे म्हणून एकटीच आहे. नेहमी एकटंच चालायला शिका, कारण की आधार, प्रेम आणि प्रियकर कितीही चांगला का ना असू द्या, तो एक ना एक दिवस आपली औकात दाखवूनच देतो. त्रास कशाला म्हणतात? जेव्हा मनात सांगायला खूप काही असते, परंतु तरीही आपलं तोंड चूप असते आणि आपली शांतता समजायला पण कोणीच नसते. आपली साथ देणारा व्यक्ती कधीच आपली परिस्थिती नाही पाहत आणि आपली परिस्थिती पाहणारा व्यक्ती कधीच आपली साथ नाही देत. नात्याच्या त्या दलदलीतून कसं निघायचं? जेव्हा प्रत्येक कारस्थानामागे आपलेच निघतील. जेव्हा कोणाचा खरा चेहरा समोर येतो ना, तेव्हा त्याच्यावर नाही तर स्वतःवर सुद्धा आपल्याला राग येतो. कोणतं वाईट व्यसन असो किंवा कोणता वाईट व्यक्ती असो, जर याची तलब लागली तर पूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकते. कधी कधी आपल्याला एका व्यक्तीमुळे आपल्या पूर्ण आयुष्याचाच राग यायला लागतो. कोणाला काय वाईट समजायचं? वाईट तर आपणच आहो, जे प्रत्येकाला चांगलं समजत होतो. कधी कधी मनाला समजावणंच चांगलं असते, कारण की प्रत्येक जिद हे आपल्याला आनंदच नाही देत. तुम्ही हे कधीच नाही समजू शकत की कोणाचं मन
किती त्रासामधून जात आहे. म्हणून कोणाचंच मन नका दुखू. सगळ्यांना चांगलं समजणं हीच सगळ्यात वाईट सवय आहे. महागडे कपडे तर शरीराला लपवू शकतात, परंतु त्याच्या सस्त्या विचाराला नाही. प्रेम हे बेरोजगाराचं काम आहे, परंतु ते टिकते त्याच्याच जवळ जो रोजगार आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच काही विचार तुमचे असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद.